वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. औरंगजेबाच्या थडग्याला कुठेतरी समाधीचा दर्जा दिला, अशी राऊतांनी आज टीका केली. कसं पाहता अमित शहाच्या दौऱ्याला? अपेक्षा एवढीच आहे, माननीय केंद्रीय गृहमंत्री रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आले, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची जी संकल्पना आहे, सर्वसमावेशक लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, त्याची प्रेरणा ही माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी रायगडावरून घेतली असावी, अशी अपेक्षा ही नक्कीच आहे. अजित पवारांच्या अर्थ खात्यातून काही फायलींवरती सह्या होत नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे केली. दादाच्या कार्यशैलीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह ठेवलं जातंय. मला वाटतं सातत्यानं होतंय. ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होत आहेत आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते, कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे, हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते. आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. तुम्ही म्हटलं की सोर्स कोण आहे, मात्र अजितदादांनी बोलताना सांगितलं या सोर्स आणि सूत्रांवर विश्वास ठेवू नका. मला असं वाटतं ज्या पद्धतीनं सातत्यानं त्यांचे मंत्री हे जे अडचणीत येत आहेत आणि हे मंत्री अडचणीत येत असताना काही माहिती जी समोर येते, त्यामुळे जरी दादा कितीही म्हणाले तरी सुद्धा त्या सोर्सवर आणि त्या सूत्रांवर विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. औरंगजेबाच्या समाधीचा दर्जा दिलाय, मात्र संजय राऊत म्हणतायत औरंगजेबाचं थडगं आहे ते, त्याला अमित शहानी समाधीचा दर्जा का दिला? कदाचित मान्य केंद्रीय गृहमंत्र्यांना हा इतिहास, हा मराठ्यांचा जाज्वल्य पराक्रमाची पूर्ण कल्पना ही दिली नसावी, त्यामुळे त्यांच्याकडून ही अशा पद्धतीचं वक्तव्य झालं असावं. परंतु ती जी कबर आहे, ते जे थडगं आहे, हे मराठ्यांच्या पराक्रमाचं एक दैदिप्यमान असं प्रतीक आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण सलग 27 वर्ष महाराष्ट्रात टाचा घासून सुद्धा औरंग्याला जिंकता आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्याचं हे जे बीज होतं, हे इतकं खोलवर रुजलं होतं की प्रत्येक झोपडी किल्ला झाला, गवताला सुद्धा भाले फुटले, हे जे वर्णन आहे हे कदाचित मान्य केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं नसेल, त्यामुळे असं घडलं असेल. काल रायगडावरती उदयनराजे भोसलेंनी एक मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा इतर महापुरुषांबाबत ज्या टीका होत आहेत, वेगवेगळी इतिहासाची उदाहरणं दिली जातात, याच्यावरती कठोर कायदा व्हावा, कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गृहमंत्र्यांसमोर केलेली आहे. त्यामुळे याला कितपत हे मिळेल? नाही, मी उदयनराजांच्या या मागणीला मी नक्कीच समर्थन देतो. पण त्याचबरोबर या पद्धतीनं एक फेक नॅरेटिव्ह हा वेगवेगळ्या महापुरुषांच्या विषयी एक सोयीचा नॅरेटिव्ह हा कोण पसरवतं, याचं सुद्धा सखोल परीक्षण हे महाराज साहेबांनी करणं गरजेचं आहे. आणि जर याचं सखोल परीक्षण केलं तर मग जे फेक नॅरेटिव्ह वारंवार पसरवले जातात, मग ज्या पक्षामध्ये आता उदयनराजे ज्या पक्षाकडून खासदार आहेत, याच पक्षाचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेव्हा चुकीची वक्तव्य केल्या जाणाऱ्या व्यक्तींना जेव्हा सुरक्षा पुरवली जाते, त्यावेळी महाराज साहेबांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही जाणून घ्यायला आवडेल. दादा, तुमच्या मतदारसंघामध्ये राजगुरुनगरमध्ये एका पीडित मुलीवरती अपहरण केलं, अत्याचार केले, नंतर खून केला, ह्या प्रवृत्ती उदयास येत आहेत. मग खरंच महिला सुरक्षित आहेत का? हे अत्यंत दुर्दैवी आणि त्यामुळे एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि त्याच राज्यामध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये ही वारंवार जी वाढ होते, यामध्ये कदाचित राज्याच्या गृहमंत्र्यांना हा त्या गृह खात्याचा जो वचक आहे हा तयार करण्यामध्ये पुरेसा वेळ मिळत नाही का, हा प्रश्न नक्कीच मनात येतो. परंतु या प्रवृत्तीचा करावा तितका निषेध थोडा आहे आणि या पद्धतीनं राज्यातल्या माता भगिनी या सुरक्षित राहिल्याचं पाहिजेत, या पद्धतीनं ही पावलं, कठोर पावलं ही उचलली गेली पाहिजे. तुमच्या पक्षाच्या सहकारी खासदार सुप्रिया सुळेंना त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी उपोषण करण्याची वेळ येते, कुठेतरी डीपीडीसीचा निधी असेल किंवा इतर निधीमध्ये डावललं जातं. म्हणजे आपण सर्वांना विनंती की आपण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं जे वाटप झालं, या निधीचं वाटप हे सर्वसामान्य जनतेसमोर हे नक्की मांडावं.
म्हणजे जर तुम्ही आत्ताही माझ्या कार्यालयात बघितलं असेल तर जिल्हा नियोजन समितीसाठी असणारा पत्रांचा अक्षरशः ढीग तयार झालेला आहे. ही काही पत्र ही खाजगी कामांसाठी विरोधी पक्षातले आमदार खासदार देत नाहीत, परंतु एक विरोधाचं राजकारण किंवा विरोधकांचं राजकारण दाबण्याचा हा एक प्रयत्न हा सगळीकडेच होतोय. परवा ही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा ही भावना व्यक्त केली आणि पुणे जिल्ह्यातलंही ती परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे जर आपण एकदा माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की पुणे जिल्हा नियोजन समितीचं निधीचं वाटप हे सगळ्या तालुक्यांना समान होतं का, याची आपण एकदा खरोखर शहानिशा करावी. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षभरात आणि त्याही आधीच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षातल्या आमदारांच्या, विरोधी पक्षातल्या खासदारांच्या किती शिफारसींवर अंमलबजावणी झाली हे जर आपण बघितलं तर याचं उत्तर जवळपास 0 असं आहे. हे विरोधी, जरी आम्ही विरोधातले खासदार असलो तरी सुद्धा आम्ही आज जवळपास 23-24 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. विरोधातला एक आमदार हा 4 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. केवळ सत्तेच्या वळचणीला ते जात नाहीत, केवळ सत्तेची बाजू ते धरत नाहीत. म्हणून अशा पद्धतीनं लोकांची कामं अडवणं हे कितपत योग्य आहे हे राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. ज्या महाराष्ट्राकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं, सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा महाराष्ट्राला आहे, या महाराष्ट्रामध्ये जर विरोधी पक्षाच्या खासदारांना अशा पद्धतीनं आंदोलन करावं लागत असेल, अशा पद्धतीनं उपोषण करावं लागत असेल तर नक्कीच हे महाराष्ट्राला भूषणावह नाही असं मला वाटतं. जनतेने ज्या प्रतिनिधी निवडून दिले, जे सत्तेत बसलेत त्यांना सुद्धा जनतेने निवडून दिलं आणि विरोधी पक्षातले खासदार असेल, आमदार असेल त्यांना सुद्धा जनतेनेच निवडून दिलं. मग निधी वाटपात असा दुजाभाव का केला जातो? याचं उत्तर खरं तर पालकमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. याचं उत्तर एका अर्थानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे आणि खरोखर त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. माझं तर सरकारला हे आवाहन आहे की त्यांनी खरोखर एकदा श्वेतपत्रिका काढावी की सर्वसामान्य हा कोणाच्याही घरचा पैसा नाही, हा कोणाच्याही स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी देत नाही आहात. सर्वसामान्य जनतेच्या करातून तुम्ही जो पैसा देता त्या सर्वसामान्य जनतेची कामं जर विरोधी पक्षाकडून आली तर मात्र त्या कामांना कुठेतरी एक रेड सिग्नल द्यायचा, कुठेतरी त्या कामांना ब्रेक लावायचा. असं तर हे होत नाही ना. आणि जर असं होत नसेल, असं जर म्हणत असेल तर मला वाटतं कोणी याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा सरळ श्वेतपत्रिका काढावी की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुचवलेली आतापर्यंतची कामं, त्यापैकी किती कामांना आपण हिरवा कंदील दाखवलाय. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आतापर्यंत सुचवलेली कामं, यातल्या किती कामांना आपण आतापर्यंत ग्रीन सिग्नल दाखवलाय. या पद्धतीने विरोधी पक्षातले जेवढे खासदार आहेत, विरोधी पक्षातले जेवढे आमदार आहेत यांनी सुचवलेल्या कामांना जर प्रत्येक वेळी ब्रेकच लावला गेला तर मग विरोधकांचं राजकारण, ज्याला कायम आपण म्हणतो सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष असणं फार गरजेचं आहे. मग एकाच दिशेने जात असताना आपल्याला यातून काय नक्की निष्पन्न होतं याचं आत्मचिंतन हे या मोठ्या नेत्यांनी करावं. राजकारणासाठी अजित पवार लोकांवरती अन्याय करतात पुण्याच्या. मी स्पष्ट असं मत हे व्यक्त केलं की माननीय अजितदादा हे फार मोठे नेते आहेत, राज्याचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, राज्याचे अर्थमंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे अजितदादा दूध का दूध पाणी का पाणी असं करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढावी की प्रत्येक तालुक्याला त्यांनी हा किती निधी जिल्हा नियोजनमधून गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या 3च वर्षाचं म्हणतो, ते पालकमंत्री असल्यापासूनचं म्हणत नाहीये, प्रत्येक तालुक्याला हा किती निधी वितरित केला आणि हा निधी समप्रमाणात वितरित होतो का, की ठराविक एका मतदारसंघाचेच जे मतदार आहेत हे जास्त टॅक्स भरतात आणि बाकी मतदारसंघांचे जे मतदार आहेत हे फारसा टॅक्स भरत नाहीत. अशी परिस्थिती तर नाहीये ना. टॅक्स तुम्ही आणि मी सगळेच सारखे भरतो. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत जो निधी जातो हा सगळ्यांचा सारखाच जातो. आणि मग मला खरोखर याचं उत्तर हे जाणून घ्यायला आवडेल की खरोखर इतर तालुक्यांच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव केला जातो का, की समप्रमाणात निधीचं वाटप हे जिल्हा नियोजनमधून केलं जातं, याची श्वेतपत्रिका त्यांनी काढावी. मतदारसंघात चाकण, रांजणगाव सारखे औद्योगिक वसाहत आहे आणि मात्र तरी निधी वाटपात दुजाभाव केला जात असेल तर मतदारसंघातले प्रश्न त्यामुळे प्रलंबित राहिले. 100% हे केवळ चाकण रांजणगावचाच हा विषय नाही, तर या पद्धतीनं एवढा मोठा रेव्हेन्यू ज्या MIDC कडून जातो, एवढा मोठा रेव्हेन्यू जात असताना सुद्धा इथे बेसिक फॅसिलिटीज आम्ही किती देतोय उद्योगधंद्यांसाठी. म्हणजे परवाही तुम्ही जर पियुष गोयलांचं वक्तव्य ऐकलं तर हे दुर्दैवी वक्तव्य आहे. म्हणजे एका अर्थी केंद्रीय मंत्र्यांनी माननीय मोदीजींच्या स्टार्टअप इंडियाला हे फेल्युअर होतं असंच सांगण्याचा हा प्रयत्न. परवाचं जर तुम्ही स्टार्टअप महाकुंभचं पियुष गोयलांचं जर भाषण बारकाईनं ऐकलं तर ही वस्तुस्थिती समोर येते. मग आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करायला कमी करतो आहोत का? मग आजही रांजणगाव असेल, चाकण असेल, यासाठी आपण पुणे नाशिक रेल्वे म्हणतोय, आपण डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणतोय, या सगळ्या गोष्टी या इंडस्ट्रीला कधी मिळणार?
या इंडस्ट्रीसाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत, अगदी 16 रुपये दरानं वीज जेव्हा या इंडस्ट्रीजला खरेदी करावी लागते 16 रुपये युनिटनी, त्याचवेळी गोव्यामधला आणि गुजरातमधला दर किती आहे? मग आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे की फक्त राजकारणापायी महाराष्ट्र खाली न्यायचं आहे? जी वाहतूक कोंडी आहे, म्हणजे आजही पुणे नाशिक हायवेचं काम हे केवळ 5 ते 7% जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आहे म्हणून बाकी आहे. आता हे जमीन अधिग्रहण हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत येतं. स्वतः गडकरी साहेब याच्यासाठी फॉलोअप करतात. तर हे जास्त गरजेचं नाही का? MSIDCच्या माध्यमातून जो पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, या दोन्ही MIDCचा जो तुम्ही उल्लेख केला, हा तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर महत्त्वाचा नाही का? मग उद्या वाहतूक कोंडीला कंटाळून कंपन्यांनी इथून काढता पाय घ्यायची याची आपण वाट पाहतो आहोत का? आज पुण्यामध्ये जे बॉटलनेक झालेले आहेत, पुणे शहरात जाण्याचे 5ही हायवेज जर तुम्ही बघितले, तर या 5ही हायवेजला बॉटलनेक. आम्ही या इन्फ्रास्ट्रक्चरवर सर्वंकष विचारावर आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीवर कधी विचार करणार आहोत? राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे, त्यामुळं अर्थ खात्याकडे मागितलेला निधी मिळत नाही, असा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. यालाच मी म्हणतो ना, सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली. खरं तर यावरती कारण सुरुवातीला जेव्हा माननीय एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यावेळेच्या त्यांच्या सगळ्या नेत्यांची जर आपण भाषणं पाहिली, तर निधी वाटपामध्ये होणारा दुजाभाव, महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपामध्ये होणारा दुजाभाव हेच कारण त्यांनी सांगितलं होतं. आणि मग आता जाऊन जर पुन्हा त्यांना तेच आरोप करावे लागत असतील, तर एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करून नक्की त्यांना काय हाती मिळालं हे त्यांनी विचार करायला पाहिजे. पण एकनाथ शिंदे आणि माझे संबंध चांगले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे माझी तक्रार करणार नाही, असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिले. हे बघा, दादा काही स्पष्टीकरण देतील, पण एकीकडे जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे निम्मेच दिले जातात, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातली आसवं ही आपल्याला दिसत नाही आहेत का? पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियावर टीका केली आहे. गाणं गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं कोणतंही योगदान नाही, तर मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी आहे. मी मंगेशकर कुटुंबापेक्षा एकूण आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करणं जास्त उचित समजेल. इंद्रायणी मेडिसिटी नावाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा पुण्याच्या पालकमंत्र्यांकडे गेली जवळपास 4-5 वर्ष हा अजूनही तसाच पडू नये. मला वाटतं की 4-5 वर्षामध्ये इंद्रायणी मेडिसिटीला जर गती देण्यात आली असती, त्या दृष्टीने जर सर्वंकष विचार झाला असता, तर आज जी आरोग्याची हेळसांड होती, या हेळसांडीवर नक्कीच काहीतरी उपाय मिळाला असता. एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये आम्ही किती पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आरोग्यासाठी. आज देशातली जवळपास 4 ते 4.25% कुटुंब ही केवळ आरोग्यापायी येणाऱ्या खर्चामुळे दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलली जातात. ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे आम्ही शेतकरी सन्मान योजना काढतो, एकीकडे आम्ही लाडकी बहीण म्हणतो, पण त्याच वेळी आम्ही आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत नाही आहोत का? की आम्हाला हा विचारच करायचा नाही? म्हणजे एकूणच राजकारणाच्या बाबतीमध्ये या रेवडी कल्चरपेक्षा ही जी महत्त्वाची, मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे, हे करणं गरजेचं. माझं पालकमंत्री महोदयांना अजूनही आवाहन आहे की इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प नक्की कुठे थांबला आहे? जो प्रकल्प जवळपास 3-3.5 वर्षापासून मी सातत्यानं या प्रकल्पाविषयी सादरीकरणं केली, या प्रकल्पाविषयी माहिती दिली, परंतु सरकार बदलल्यानंतर या प्रकल्पाला नक्की कुठे ब्रेक लागलाय, की या प्रकल्पातून केवळ ज्याने हा प्रकल्प सुचवलाय त्यांना याचं श्रेय मिळू नये म्हणून बाजूला काढण्यात आलंय? नक्की काय झालंय काय मेडिसिटी प्रकल्पाचं? जागा आरक्षित झाली होती, जवळपास 300 एकर जागा आरक्षित झाली होती, त्याचं नेमकं पुढे झालं काय? 3-3.5 वर्षात खरं तर हा प्रकल्प उभा राहणं गरजेचं होतं. मग हा प्रकल्प का उभा राहत नाही? जो संपूर्ण केवळ पुणे जिल्हाच नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रासाठी एक फार मोठं वरदान ठरू शकलं असतं, की याकडे लक्ष द्यायला राजकारणातून सन्माननीय नेते महोदयांना वेळ नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मोफत द्या, असं सुद्धा सर्वसामान्य जनतेला अनेकदा मागण्या येतात की तुम्ही 1500 रुपये देतात, त्यातनं कुटुंब चालत नाही, पण तुम्ही आरोग्य व्यवस्था जर फ्री केली तर अनेकांचा जीव वाचू शकतो, असे सुद्धा अनेक. केवळ आरोग्य व्यवस्था फ्री एवढं म्हणून चालत नाही, पण त्या पलीकडे जाऊन एक सक्षम आरोग्य व्यवस्था आपल्याकडे आहे का? किती ठिकाणी आजही जर तुम्ही एक अनालिसिस केलं तर गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळण्याची परिस्थिती आज ग्रामीण महाराष्ट्रात आहे का? आज तुम्हाला कोणत्याही मोठ्या आजारासाठी ही शहराकडे धाव घ्यावी लागते. त्या शहराकडे धाव घेत असताना तुम्हाला सब अर्बन एरियामध्ये, सेमी अर्बन एरियामध्ये सुद्धा एक चांगलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला उभं करता आलेलं नाही. हे आपलं अपयश नाहीये का? अनेक दिग्गजांकडून असं सांगितलं जातं की जे 1500 रुपये लाडक्या बहीण योजनेसाठी दिले जातात, जो कोट्यवधी रुपयांचा बोजा अर्थव्यवस्थेवरती राज्याच्या पडतो, त्यातनं जर
चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल उभारले तर गरिबांना मोफत उपचार मिळू शकतात. नाही, इंद्रायणी मेडिसिटी हा जर संपूर्ण प्रकल्प पुन्हा एकदा माननीय अजितदादांनी जर बारकाईनं पाहिला, म्हणजे या संदर्भामध्ये माझी तर कायम सहकार्याची भूमिका आहे, परंतु या संदर्भातल्या कोणत्याही बैठकीला मला यानंतर एकदाही कधीही मला त्याचं ना निमंत्रण होतं ना त्या प्रकल्पाविषयीची मला कोणतीही माहिती होती. परंतु इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प या सगळ्या आरोग्य व्यवस्थेच्या हेळसांडीवरचा एक पथदर्शी प्रकल्प होऊ शकतो आणि त्याकडे जर बारकाईनं पाहिलं तर एका वेगळ्या पद्धतीनं संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्याच्या बाबतीत क्रांतिकारी पाऊल हे उचललं जाईल. ज्या कांदा प्रश्नावरती तुम्ही नेहमी आवडत होता त्याच कांद्याबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलंय. कांद्यामधून पैसे मिळतात म्हणून सगळे शेतकरी कांदा करतात व त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडतात असं कोकाटे म्हणले. कांदा लावून सुटतात. मला वाटतं कदाचित माननीय कृषी मंत्री महोदयांना कांद्याचे भाव नेमके का पडतात याचं कारण कदाचित ठाऊक नसावं. जरी सगळ्यांनी कांदा लावला तरी आजही मिडल ईस्टमध्ये आणि युरोपियन मार्केटमध्ये भारताच्या कांद्याला किती डिमांड आहे याची कदाचित माननीय कृषी मंत्र्यांना कल्पना नसावी. मागच्या वेळी जेव्हा निर्यात बंदी लादली आणि भारतातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भाव पडले होते तेव्हा शेतकऱ्यांनी कांदा जास्त लावला म्हणून भाव पडले नव्हते. पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं करत होतं आणि हे करणारं मोदी सरकार होतं ज्यांच्या वळचणीला आता माननीय कृषी मंत्र्यांचा पक्ष जाऊन बसलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याविषयी कदाचित बोलता येत नसावं. मग माननीय कृषी मंत्र्यांनी जर कांद्यावर जेव्हा आधी 40% निर्यात शुल्क त्यानंतर 20% निर्यात शुल्क मधल्या काळातली निर्यात बंदी याविषयी जर माननीय कृषी मंत्र्यांनी जर ठामपणे ही गोष्ट मांडली, त्याचबरोबरीने माननीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दोष देण्यापेक्षा केंद्र सरकारची मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम आहे या मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमला यावेळी केंद्र सरकारने एकही रुपयाचा निधी दिला नाही. माननीय कृषी मंत्री ही हिंमत दाखवणार का? केंद्र सरकारला हे सुनावण्याची हिंमत दाखवणार का की या पद्धतीचं मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमला आपण एकही रुपयाचं हे दिलेलं नाही? हे कशासाठी? माननीय कृषी मंत्री आमचा जो हरभरा उत्पादक शेतकरी या हरभरा उत्पादक शेतकऱ्याच्या वेळी जेव्हा 31 लाख टन पिवळा वाटाणा केंद्र सरकार आयात करतं जो बेसनमध्ये भेसळ करण्यासाठी जो वापरला जातो आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्याचा भाव पडतो त्यावेळी माननीय कृषी मंत्री आवाज उठवणार का? त्यामुळे माननीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं हा आवाज उठवणं गरजेचं आहे अशी आमची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीत खरं तर निधी मिळत नव्हता म्हणून शिवसेना बाहेर पडली, फुटीचं राजकारण घडलं. त्यानंतर महायुतीत ते सहभागी झाले, त्यानंतर पुन्हा अजितदादा सत्तेत सहभागी झाले. मात्र आता महायुतीत सुद्धा निधी वाटपावरनं गोळ आहेत. शिवसेनेची मागणी आहे प्रामुख्याने की आमच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही. आता तसं फुटीचं राजकारण होईल असं वाटतं पुन्हा? मी कोणतंही भविष्यवेत्ता नाही, परंतु मला असं वाटतं की जनतेला काय हवं याकडे पाहणं जास्त गरजेचं. मला किती निधी मिळतो किंवा मला किती वाट्याला निधी येतो या पलीकडे जाऊन राज्याच्या जनतेच्या दृष्टीनं राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं नेमका काय गोष्ट होते ज्या विकासासाठी आपण इतक्या सगळे द्राविडी प्राणायाम या सगळ्या पक्षांनी केलेले हा विकास नक्की कोणत्या पद्धतीनं साधला जातोय? केवळ रस्ते होतात म्हणजे विकास होतो का? केवळ इमारती उभ्या होतात म्हणजे विकास होतो का? की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे? याच्या पलीकडे कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट आहे, याच्या पलीकडे रोजगार निर्मितीची गोष्ट आहे. कुठेतरी या सगळ्या तीनही पक्षांनी एकदा ठामपणे सांगावं. म्हणजे मागेही दावोसला गेल्यानंतर जी हजारो कोटींची उड्डाणं सांगितली गेली त्यामध्ये किती उद्योगधंदे आता अस्तित्वात आलेले आहेत, यामधून किती रोजगार तयार होतो आहे, यामध्ये आरोग्यविषयक जी आपण हेळसांड बघतो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसारखी जी परिस्थिती आहे या पद्धतीनं आरोग्यविषयक आपण नेमकं काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा विचार करतो. ज्या स्टार्टअपसाठी खरोखर आज महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपसाठी पोषक वातावरण आहे का? आपण त्यासाठी MSME अगदी साधी गोष्ट सांगतो, ज्या MSMEचं मायक्रो स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीजचं गुणगान हे माननीय मोदीजी करतात हे आम्हाला संसदेत कायम ऐकायला मिळतं. MSME सेक्टरसाठी महाराष्ट्र सरकारचं धोरण काय हे तुम्ही एकदा मला सांगा. आजही तुम्ही चाकण परिसरात जा, तुम्ही रांजणगाव परिसरात जा, पायघड्या या MNCsला घातल्या जातात. आजही मायक्रो स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीजला MIDC मध्ये प्लॉट्स मिळत नाहीत. त्यांना कुठेतरी भाड्याने जागा घेऊन ही सगळी कॉम्प्रोमाइजेस करत या गोष्टी कराव्या लागतात. तर हे सगळ्या ज्या पायाभूत गोष्टी यांच्याकडे आम्ही कधी लक्ष देणार आहोत हा मूळ प्रश्न आहे. शरद पवार आणि अजित पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्र आले होते, काही चर्चा झाली असावी? मी कसं सांगेन? रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात चर्चा झाली असावी. आंबेगाव तालुका आणि जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई आहे आणि नुकत्याच आदिवासी मंत्र्यांनी या भागाचा दौरा केला असून या टंचाईवरती ताशेरे वाढताना या दोन्ही भागाचा विकास झाला नसल्यामुळे त्यांनी हे दोन्ही तालुके दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. हे दत्तक घेण्यापेक्षा दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की 2 फाईल या राज्य सरकारकडे अनेक वर्ष पडून आहेत. म्हणजे मी कोपरे मांडवे गाव दत्तक घेतलं तर आपण सगळ्यांनी तिथल्या पाणी टंचाईच्या बातम्या सुद्धा केल्या होत्या. नेमकं कारण काय की जर्मन प्री फॅब्रिकेटेड टँकसाठी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा
जर्मन प्रीफॅब्रिकेटेड टँक हे मंजूर झाले होते, परंतु त्याच्या जमिनींचं हस्तांतरण करण्याची फाईल ही महसूल खात्याकडे गेले 5 वर्ष पडून आहे. जमिनीचं हस्तांतरण होत नाही, त्यामुळे जर्मन प्रीफॅब्रिकेटेड टँक बसत नाही. तिथे 3 बंधारे, जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होतं त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी तिथे 3.5 MCFTचे 3 बंधारे मंजूर केले होते, परंतु हा तीव्र उताराची जागा असल्यामुळे त्याचे निकष, पाण्याची साठवण क्षमता आणि त्यावर होणारा खर्च, याचे निकष बसत नाही. याचे निकष सुधारण्याची फाईल ही मंत्रालयात गेली 5 वर्ष पडून याच्यावर कारवाईच होत नाहीये. त्यामुळे केवळ तालुके दत्तक घेऊन होण्यापेक्षा ज्या मूळ पॉलिसी डिसिजन जे बदलायची गरज आहे, या पॉलिसी डिसिजन माननीय आदिवासी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या 2 फाईलवर जरी आपण कारवाई तातडीनं केली ना, तरी सुद्धा एक पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय मिळण्याची, शोधला जाण्याची एक मोठी शक्यता आहे. जुन्नरच्या आमदारांनी एक विधान केलं आदिवासी मेळाव्यात की तुम्ही एवढे दिवस शरद पवारांमागे राहिला, काय मिळालं? आरक्षणाचा मुद्दा काढला की तुम्ही पवारांमागे जाता, पण एवढ्या वर्ष तुम्हाला काय मिळालं असं त्यांनी भाष्य केलं. नाही, मी काही विधान ऐकलं नाही, त्यामुळे त्यावर मला काय भाष्य करायचं नाही. कर्जमाफीच्या बाबत सरकारने ज्यावेळेस जे चालू विद्यमान सरकार आहे त्यांनी घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू, आणि आता त्यावरती ते मुकरत आहेत. तर याबद्दल काय म्हणतात? याबद्दल शेतकऱ्यांमध्ये हा नक्कीच आक्रोश आहे, कारण सरकारवर विश्वास ठेवून कर्ज भरण्यात आली नव्हती आणि 31 मार्च नंतर जो काही तगादा बँकांनी लावलाय त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खरोखर वाईट आहे. त्यामुळे सरकारनं जर शब्द दिला असेल तर तो शब्द खरं तर पूर्ण केला गेला पाहिजे. आणि एका अर्थी एक साधं उदाहरण आहे, परवा एका उद्योगपतींचं जर आपण बघितलं तर जवळपास 45,000 कोटींचं कर्ज असणारे एक मोठे उद्योगपती आहेत. या उद्योगपतींची सेटलमेंट ही 450 कोटीवर करण्यात आली. 45,000 कोटीची सेटलमेंट जर 450 कोटींवर एका उद्योगपतीची करण्यात येते, तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची अशा पद्धतीची सेटलमेंट का करता येत नाही? हा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे ना. तो उद्योगपतीला त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि माझ्या शेतकऱ्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. ही ताकद आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची. मग त्यालाही एका मताचा अधिकार आणि मलाही एका मताचा अधिकार, पण त्याचं 45,000 कोटीचं कर्ज हे 450 कोटीवर तुम्ही सेटलमेंट करता, आणि मग आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी नेमकं काय घोडं मारलंय हा शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. कृषीप्रधान देशात आजही शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष असं म्हणावं लागेल याच्याकडे. नाही, यामध्ये जर तुम्ही माझं संसदेतलं यावेळेचंही ॲग्रिकल्चरच्या संदर्भातलं भाषण जर बारकाईने बघितलं तर तुम्हाला याची अनेक उत्तरं ही मिळतील. महत्त्वाचं असं होतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं राबवण्यापेक्षा ती अनेकदा ही दलालांच्या दृष्टीनं आणि उद्योगपतींच्या दृष्टीनं ही जास्त राबवली जाते, आणि त्यामुळे हे नक्की अडचण होते.